धावबाद होण्याची शक्यता होती. कार्तिक यांचा सामना करतील आशिष. कार्तिक संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे. मिडॉनच्या दिशेने मारला चेंडू. यावर उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट असा झेल गेलेला आहे. उत्कृष्ट झेलच्या श्रेणीमध्ये हाही झेल नोंदून घ्यावा. कर्णधार राकेश यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे. उत्कृष्ट असा चढवल चेंडू. यावर 6 धावा. मिड विकेटच्या दिशेने उत्तुंग मारलेला चेंडू. 6 धावा. पहिले षटक चालू असताना 1-7. सैजू सामना करतील कार्तिक यांचा. वेस्ट हाय नो बॉल आणि यावर 4 धावा. पुढच्या चेंडूवर फ्री हिट. फलंदाजासाठी बक्षीस. या चेंडूवर फलंदाज बाद न होता उत्तुंग फटका मारू शकतो अशी फ्री हिट. वेस्ट हाय नो बॉल. फ्री हिट या चेंडूवर. हा सुरेख गोलंदाजी. फ्री हिट मिस केलेली आहे फलंदाजाने. सुरेख गोलंदाजी करत आहे कार्तिक. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकानंतर 1/12. 1/12. किंग रॉयल रायडर्सचे कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. नाणेफेक करायचा आहे. उदय वैयक्तिक पहिलं. संघासाठी दुसरं षटक येत आहे. उत्कृष्ट चटवलेला चेंडू. मिड ऑफ अन कव्हरच्या मधून चटवलेला चेंडू. यावर 2 धावा आणि 1 ओव्हरथ्रोची धाव. 3 धावा या चेंडूमध्ये. दुसरं षटक चालू. 1/15. उर्वी संघ फलंदाजी करत आहे.
कव्हरच्या डोक्यावरून मारलेला फटका, एक धाव घेतलीये, दुसरी धाव घेतलेली आहे. 2 धावे समाधान मानावं लागेल. सुंदर फलंदाजी करत आहे. कव्हर मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज. पुन्हा एकदा कव्हर आणि मिड ऑफच्या वरतून मारलेला फटका, बघूया किती धावा निघतात ते. आणि चौकार, सुंदर चौकार असा. ऑफ साइडची दिशा पकडून फलंदाजी झालेली आहे. सर्कलचा पुरेपूर फायदा उठवत आहे. डीजे बाणेरगंगा संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. क्षेत्ररक्षणात बदल, जिथे फलंदाजीने या अगोदरचे 3 चेंडू मारले. उत्कृष्ट असा चेंडू, यावर एकच धाव मिळेल. निर्धाव असा चेंडू, सुंदर असा सटवल चेंडू. बघूया किती धावा निघतात यावर. 2 धावा, धावसंख्येत भर. षटक संपल्याचा पंचांचा इशारा. तानाजी काका चोंदे, बाळासाहेब काका पवार, गणपत काका बालवडकर यांनी नाणेफेकीसाठी कृपया कॉमेंट्री बॉक्स समोर यावे. तिन्ही हे वरिष्ठ आमचे असे मार्गदर्शक. दीपक भाऊ कलापुरे यांनीही यावं विनंती. कृपया दीपक भाऊ. बॉलर कोण आहे? बॉलर बाणेरगंगा संघाचे कर्णधार गुरु संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे. डीजे निर्धाव असा चेंडू. इथे नाणेफेकीचा कौल होत आहे. अंधार येतो. गुरु यांची सुरेख गोलंदाजी, 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहे. तिसरे षटक चालू असताना 24 धावा झालेले आहेत. नाणेफेकीचा कौल किंग्स रॉयल्स यांनी जिंकलेला आहे.
मिड ऑफच्या दिशेने सटवलेला चेंडू यावर एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. किंग्स रॉयल यांची फलंदाजी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सुंदर चढ चेंडू यावर उत्तुंग असा उडलेला नो मॅन्स लँड पडलेला आहे जिथं कुणीही नाही क्षेत्ररक्षक असा नो मॅन्स लँड. यावर 2 धावा घेतल्या फलंदाजांनी. ओरवी वॉरियर्स यांच्याकडनं 2 धावा घेतलेल्या आहेत. उत्कृष्ट सटवलेला चेंडू यावर 6 धावा. तडाखेबाज फलंदाजी झालेली आहे. आउटसाइड द अष्टम निर्धाव चेंडू. षटक संपल्याचा इशारा. 3 षटकानंतर 1:34 ओरेवी वॉरियर्स. सैजू सुरेख अशी फलंदाजी करत आहे. तडाखेबाज फलंदाजी करत आहे. हा चावी गाडीला दे. हा तुला पाहिजे उद्या जायचंय ना. हा देतो चावी. कार्तिक वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे. ए अबे 3 षटकानंतर 1:34 धावसंख्या. पाशीच्या झेलबाद. संदीप हे आउट झालेले आहेत. बाद झालेले आहेत. कार्तिक यांची दुसरी सफलता ही. राकेश यांनी झेल घेतलेला आहे. बोल ना. हा आहे अजून मॅच आहे. कार्तिक सुरु गोलंदाजी करत आहे. त्यांनी आतापर्यंत 2 फलंदाज बाद केलेले आहेत. पुढचा फलंदाज डावखुरा फलंदाज प्रशांत. 4थं षटक चालू असताना 2:34 धावसंख्या ओरिवी वॉरियर्स संघाचे. डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज. कार्तिक यांचा सामना करतील प्रशांत. क्षेत्ररक्षात बदल. डावखुरा फलंदाज त्यामुळे लेग साइडला क्षेत्ररक्षण वाढवण्यात आलेलं आहे. सुरेख अशी गोलंदाजी. आउटसाइड द ऑस्टम निर्धाव चेंडू कार्तिक यांचा
सुरेख गोलंदाजी करत आहे कार्तिक. स्मूथ अशी ऍक्शन डावखुरो गोलंदाज कार्तिक यांची. रनअप पण सुंदर. 15 ते 20 पावलांचा त्यांचा हा स्टार्ट आहे. उत्कृष्ट चढवल चेंडू, यावर झेल उडालेला आहे आणि यावर एक धाव निघाली, दुसरी धाव निघाली. क्षेत्ररक्षक यांचा थोडासा पाय घसरून थोडस क्षेत्ररक्षण डगमगलं, तरी सावरून 2च धावा दिल्या. मिड ऑफच्या डोक्या दिशेने चढवलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. ओरिव्ही वॉरियर्स चौथं षटक चालू असताना 38, 2 बाद 38, 3 बाद 38, क्षमा करावी. चौथं षटक चालू असताना 38 धावसंख्या झालेली आहे. जेव्हापासून सुजय यांना स्ट्राईक कमी मिळाली, धावसंख्या थोडी घटलेली आहे. झेलबाद होण्याची शक्यता आणि हा झेल सोडलेला आहे. धावबाद होण्याची शक्यता आणि हा धावबाद झालेला आहे. उत्कृष्ट अशी डायरेक्ट फेकी, डायरेक्ट थ्रोवर धावबाद झालेले आहेत. गुरु यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं, झेल सोडला पण धावबाद केला. पाच चेंडू झाले आहे, शेवटचा चेंडू. चौथ्या गुरु यांनी डायरेक्ट फेकीवर रनआउट केलेला आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. 39 धावा झालेल्या आहेत. यावर यॉर्कर लेंथ बॉल, एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडस गशा क्षेत्ररक्षण, फलंदाज थोडे क्षेत्ररक्षक गडबडलेले आहेत. 4 षटक पूर्ण, षटक संपल्याचा पंचांचा इशारा. वैयक्तिक पहिलं, संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे ओमकार. 4 षटकानंतर धावसंख्या 41 झालेली आहे. एवढ्या वेळेपर्यंत सुरेख फलंदाजी करत होते सुजय, ते धावबाद झालेले आहेत. सैजू धावबाद झालेले आहेत. ओमकार संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे. धावबाद, फलंदाज धावबाद. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव घेण्याचा प्रयत्न, त्या धावबाद झालेले आहेत. कार्तिक यांची थेट फेकी, त्यावर फलंदाज धावबाद.
नवीन फलंदाज विवान सामना करतील ओमकार यांचा. संघासाठी शेवटचं वैयक्तिक पहिले षटक टाकत आहे ओमकार. उत्कृष्ट चेंडू यावर एकच धाव. सुरेख गोलंदाजी करत आहे अनुराग. उत्कृष्ट गोलंदाजी एकच धाव. धाव संख्या ओरी वॉरियर्स यांची मंदावलेली थोडीशी. निर्धाव असा चेंडू क्रॉस जाऊन मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. सुंदर असा चढवलेला चेंडू. बघूया किती धावा निघतात यावर. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. सुरेख मारलेला चेंडू, फटकावलेला चेंडू. उत्तुंग मारलेला चेंडू यावर झेलबाद. षटक संपल्याचा इशारा पंचांचा. 5 षटकानंतर ओरी वॉरियर्स संघाची धावसंख्या 46. विजयासाठी 47 धावांचं आव्हान. 47 to win in 30 balls. It's a big target. ओरवी वॉरियर्स यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यावे.
आणि फलंदाज पाठवावे लवकर, लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू स्टेजवरती पाठवा. 43 प्रायव्हेट ड्राईव्ह. आपले 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवा आणि दोन्ही संघांचा 12वा खेळाडू स्टेजवरती पाठवा. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू स्टेजवरती पाठवा. कोण आहे बॉलर? जय संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे. ओरिवी वॉरियर्स यांना विजयासाठी 47 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू 47 धावा. पहिला चेंडू आणि गडी बाद. पहिल्या चेंडूवर सफलता मिळालेली आहे गोलंदाजांना. प्रशांत यांनी झेल टिपलेला आहे. प्रशांत जय यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. उदय पुढील फलंदाज उदय. डीजे संगीत थांबवा. उदय सामना करतील जय यांचा. सुंदर अशी गोलंदाजी. बॅकफूट स्कोअरला गेला. सटवलेला चेंडू, यावर 1 धाव. पहिले षटक चालू असताना ओरिवी वॉरियर्स 1 बाद 1. अनुराग गार्ड घेताना लेग स्टंप गार्ड. कव्हरचे दिशेने चटवल चेंडू, यावर 1च धाव निघेल. जे हे उत्कृष्ट असं गोलंदाजी करत आहे संघासाठी. आउटसाइड द अष्टम, एक अवांतर धाव. वाईड चेंडू. बॅकफूट स्क्वेअर लेगच्या दिशेने चटवलेला चेंडू, यावर 1 धाव. चांगली गोलंदाजी करत आहे जय. ऑफ स्टंपचा मारा करत आहे, त्यामुळे फलंदाजांना 1 धाव घेण्याखेरीज पर्याय नाहीये. स्मूथ असा रनअप जय यांचा. शॉर्ट रनअप, मिलिटरी मीडियम गोलंदाजी. डीप स्क्वेअरच्या दिशेने चटवले चेंडू, यावर 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. 2 धावेवर समाधान मानायला लागेल. पहिल्या षटकातील शेवट चेंडू जय यांचा.
उत्तुंग मारलेला चेंडू, बघूया झेल बाद होता ते का, आणि झेल सोडलेला आहे, सुटलाय झेल. पहिला षटक संपल्यानंतर ओरवी वॉरियर्स यांच्या 8 धावसंख्या झालेली आहे. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय प्रशांत. अवांतर धाव प्रशांत सरांची. डावखुरा मारा करत आहे. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. जोरदार अशी अपील, हंपरचा ट्राउझरला लागल्याचा इशारा. लेगस्टम्पचा मारा करत आहे प्रशांत सर. निर्धाव चेंडू, सटवल चेंडू, यावर झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटलेला आहे, क्षेत्ररक्षणही सुटलेला आहे. 2 धावा काढलेल्या आहेत. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न, तिसरी धाव घेतलेली आहे. एका चेंडूवर 3 धावा, झेलही सुटला. एवढ्या कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण सुंदर असावं लागतं. पुन्हा एकदा चटवल चेंडू, यावर 2 धावा. दुसरं षटक चालू असताना 14 धावसंख्या ओरवी वॉरियर्स संघाची जिंकण्यासाठी 47 रन्स करायचे आहेत. सुंदर चढव चेंडू, यावर झेल उडालेला आहे. 43 प्रायव्हेट संघाची फलंदाजी चालू आहे. ओरवी वॉरियर्स संघ क्षेत्ररक्षण करत आहे. 2 धावा, 2 धावेने धावसंख्येत भर 16. दुसरं षटक चालू. लेग साइडच्या दिशेने चटवण्याचा प्रयत्न, षटक संपल्याचा इशारा. 2 षटकानंतर 43 संघाची धावसंख्या. एक बाद 16. 2 षटक पूर्ण. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहे जय. उत्तुंग उडालेला झेल आणि झेल सोडलेला आहे. आणि बघूया पंचांचा इशारा 4 धावेचा. झेल बरोबर 4 धावाही गेलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणात बदल, मिड ऑफला मागे दिला आहे. धावबाद, अनफॉर्च्युनेटली धावबाद झालेले आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेली, त्यावर गोलंदाजाचा हात लागला आणि
नॉन स्ट्रायकर धावबाद झालेला आहे. दुर्दैवी धावबाद म्हणतात त्याला. पुढील फलंदाज राकेश. जयंचा पुढील चेंडू. सुरेख गोलंदाजी करत आहे जय. उत्कृष्ट चटवला चेंडू आणि पंचांचा इशारा 4 धावेचा. उदय सुरेख अशी फलंदाजी करत आहे. उदय या षटकामध्ये 2 चौकार मारलेले आहे. लेग साइडच्या चटवल्या दिशेने चेंडू. यावर 2 धावा. पहिले षटक सुंदर टाकलेलं होतं. जयंनी दुसऱ्या षटकात थोडेसे महागडे ठरत आहे. उत्कृष्ट असा चेंडू. यावर 1च धाव. निर्धाव चेंडू. षटक संपल्याचा इशारा. तीन षटकानंतर 27. 2 बाद 27. 12 बॉल 20 धावा. 12 बॉल 20 धावा करायचे आहेत फलंदाजी संघाला. .43 प्रायव्हेट ड्राईव्ह संघाला 12 चेंडू 20 धावा करायचे आहेत. पुढील गोलंदाज कपिल. संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं. 12 चेंडू 20 धावा. कंपल्सरी चेस. उत्कृष्ट चढवल चेंडू. यावर पळून धावा काढायच्या आहेत. बघूया पंचांचा काय निर्णय येतोय. पंच निर्णय घेतील. सहा धावा. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. यावर 6 धावा. डीजे उंच असा मारलेला फटका. यावर झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये मिड ऑफच्या खेळाडूने झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद. पुढील फलंदाज कार्तिक.
पुढील फलंदाज कार्तिक. उदय आता बाद झालेत वैयक्तिक 22 धावांवर. पुन्हा एक झेल आणि पुन्हा एक गडी बाद. कार्तिक यांनी नुसताच सटवलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेलबाद झालेले आहेत. डीजे पुढील फलंदाज गुरु. हॅट्रिकचा चान्स. गोलंदाज हॅट्रिक वर ऑन अ हॅट्रिक. आणि हॅट्रिकचा चान्स आणि ही पहिली या स्पर्धेतील हॅट्रिक. हॅट्रिक झालेली आहे पहिली. गोलंदाजाचं अभिनंदन. 3 चेंडूवर 3 बळी 3 झेल. सामन्याला कलाटणी. षटकार मारल्यानंतर 3 फलंदाज लागोपाठ बाद केलेले आहे. सामन्याला कलाटणी दिलेली आहे गोलंदाजाने. चौथं षटक चालू असताना 33 धावसंख्या. 8 चेंडू 14 धावा. अडीचा सामना. दीपेंद्र पुढील फलंदाज दीपेंद्र. दीपेश पुढील फलंदाज दीपेश. बघूया 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद केले. 14 चेंडूवर फलंदाज बाद करतात का बघूया. निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी यांची आताच हॅट्रिक घेतलेली आहे. उत्कृष्ट चढवलेला चेंडू. यावर पळून किती धावा निघतात बघूया. 4 धावा. 4 धावा. आता षटक संपल्याचा इशारा. शेवटचं षटक. 6 चेंडू 10 धावा. या 10 धावांचा पाठलाग जरुरी आहे. कंपल्सरी चेस दोन्ही संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यावी. कपिल खूपचंदानी यांनी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतलेली आहे. सागरदादा बालवडकर औंध स्पोर्ट क्लब तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन. सहा चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेस. धावांचा पाठलाग जरुरी आहे लक्षात घ्या. पुढील गोलंदाज मनोज. वैयक्तिक पहिलं. संघासाठी शेवटचं. 6 चेंडू 10 धावा जिंकण्यासाठी.
कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हर दिशेने मिड ऑफच्या दिशेने मारला चेंडू यावर उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. एकच धाव, 5 चेंडू 9 धावा. लेग साईडच्या दिशेने चटवल चेंडू यावर 4 धावा. पंचांचा इशारा 4 धावा. पुन्हा सामन्यामध्ये कलाटणी, या चौकाराने कलाटणी आलेली सामन्यामध्ये. चार चेंडू 5 धावा. चौकाराने सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेली आहे. डावखुरा फलंदाज, त्याची जमेची बाजू डावी बाजू तिथं चौकार जडवलेला आहे त्यांनी. थोडा क्षेत्ररक्षणात बदल. मिड ऑफच्या दिशेने चटवले चेंडू यावर 1 धाव. क्षेत्ररक्षण चांगलं. 3 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस. 3 चेंडू 4 धावा. राऊंड ऑफ ऍक्शन यावर अवांतर धाव. 3 चेंडू 3 धावा. प्रत्येक चेंडूवर 1 धाव किंवा एका चेंडूवर 3 धावा. कसेही करा पण कंपल्सरी चेस. झेल सुटला आणि धावी निघाली. या आयटीटी सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं लागतं, उत्कृष्ट दर्जाचं लागतं क्षेत्ररक्षण. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, त्यावर 1 धाव. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यावी. 2 चेंडू 2 धावा. आयटीटी सामना. आणि लेग साईडच्या मारलेला चेंडू यावर 1च धाव. आणि हा सामन्यातील शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस. धावांचा पाठलाग जरुरी आहे. 1 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षक जवळ बोलवण्यात आलेले आहेत. बघूया कोणाचं पारड वरचढ राहतंय. 1 चेंडू 1 धाव. हा आणि सुरेख असा चेंडू आणि लेग बाय आणि सामना विजयी. 43 संघाने सामना जिंकलेला आहे.
या सामन्यातील सामनावीर आहे उदय सर. उदय सर यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार